तर बघू शकता कसं सामान पडलं आणि आता फरशा वगैरे झाले, कलर वगैरे झालेला आहे आता किचनचा. आणि याच्यानंतर आता चालू केले फर्निचर आणि फर्निचरमुळं किचन झालं पूर्ण पॅक. तर त्याच्यामुळे आता करतोय आता आम्ही कुठं किचन सिलेंडर मांडले, गॅस मांडले ते तुम्हाला दाखवते. तर इथं आहे बाथरूम आणि बाथरूमच्या तिथं आम्ही आता इथे सेफ एक जागा आहे, एवढे काय बाथरूम जवळ नाही. अलीकडे मांडले सिलेंडर गॅस आणि 8 वाजता बरोबर फर्निचरवाले आले, त्याच्यामुळं थोडं लेट झाला आम्हाला स्वयंपाकाला. तिथे मी करते स्वयंपाक. तर अशी झाली का कधी तुमच्यासोबत अशी फजिती? आणि याच्यानंतर दुपारी शशांक बाहेर खूप उन्हामध्ये खेळल्यामुळे बघा असा ओळखू येणं शशांक आहे आमचा काळा फोर पडला, तर त्याच्यामुळे मी त्याला लावते आता आयुर्चं क्लिझिंग थोडंसं लावते आणि त्याची थोडीशी मसाज करते आणि त्याला दाखवते की मग किती निघते तुझा बघ. तर किती काळा झाला आहे आणि आता शाळा पण उघडणार आहे, त्याच्यामुळे थोडासा छान दिसला पाहिजे, तर त्याच्यामुळं त्याला सांगत होते मी. त्याच्यानंतर सरांनी आणले होते दुपारी जांभूळ, आणि जांभूळ हे जून महिन्यात येतात आणि हे जांभूळ जून महिन्यात खाल्लेच पाहिजे, कारण आपण उन्हाळ्यावर आंबे खातो आणि त्याचा उतारा म्हणजे जांभूळ खावं लागते. त्याच्यामुळे हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमचं माझ्या अनिता गोंगडे ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग बघा किती सुंदर आहे आणि बघू शकता विजासहित असलेले का जोरदार पाऊस बघा किती भरून आली तसं. आणि पहिला पाऊस आहे आमच्याकडे असा जोरदार आणि शशांक दिसतोय आता पावसामध्ये. तर मी काढते व्हिडिओ बिझी चमकी